नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता बघा, बाहेर कडाक्याचं ऊन पडत आहे. मग ऊन म्हणलं की सगळ्यांनाच काहीतरी थंड थंड हवं असं. आज आपण अशी रेसिपी करत आहोत, अगदी एकदा करून ठेवा आणि अगदी 3 ते 4 महिना खराब होत नाही बरं का. आता ही रेसिपी नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण एक मसाला करून घेऊयात. त्याच्यासाठी इथं जिरे घेतलेले आहेत, साधारण एक 15 ते 20 ग्रॅम इतके आहेत बघा. त्याचबरोबर दालचिनीचा तुकडा, 2 लवंग घेतलेत आणि मिरी घेतले बरं का. एक 10 ते 15 इतके मिरी असतील. पण मिरी मात्र ना तुम्हाला अति जास्त घ्यायचं नाही, कारण का थोडंसंच तिखट असते की नाही मिरी म्हणून. आणि 1 चमचभर इतके जिरे घेतले बघा. आता हे हलकं आपल्याला छान प्रकारे भाजून घ्यायचं आहे. मस्त ह्याचा सुगंध दरवळतो, मग गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. अगदी जास्त काळे डाग पडूसपर्यंत भाजायचं नाही, नाही तर करपटना चव येते. त्यामुळे ना बारीक गॅस ठेवायचा आणि मस्त प्रकारे ना इथं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे बघा. हलका तुम्हाला इथं सोनेरी रंग आलेला दिसत असेल. आता खाली एका डिशमध्ये काढून घेऊयात हा भाजलेला मसाला. आणि हा ताप ना आपल्याला थंड करून घ्यायचा आहे, कारण आपण मिक्सरला ना ह्याची पूड करून घेणार आहोत. थंड केल्यानंतरच मिक्सरला वाटल्यानंतर ना पाहिजे तशी पूड होते. गरम जर वाटायला गेला तर गरम ह्याच्यामध्ये ना हे नरम असतात, मग ना पाहिजे तशी ह्याची पावडर बारीक होत नाही म्हणून. आता थंड झालेत बघा हे सगळे मसाले घेतलेले आपण, आणि मग मिक्सरच्या जारमध्ये घालून ना वाटून घेतलेत. जमेल ती इतके ना हे बारीक असे दळून घ्यायचे बघा. मस्त पावडर झाले. अगदी वाटलंच तर तुम्हाला चाळून घेतलात तरी चालेल, पण छान बारीक झाले, चाळण्याची गरज नाही. आता तयार केलेला मसाला बाजूला ठेवूया. आणि इथं एका वाटीमध्ये बघा 1.5 चमच ना इतकं हे सब्जा घेतलेला आहे, कारण उन्हाळ्यामध्ये खाणं ना हे खूप फायदेशीर आहे. आणि त्याच्यामध्ये पाणी घालून बाजूला ठेवूयात, म्हणजे ना सब्जा छान प्रकारे फुलेल. अगदी सब्जा भिजत घालण्यासाठी 10 मिनटं काय अगदी 5 मिनटेसुद्धा पुरी होतात. छान प्रकारे फुलला जातो बघा. चला आता आपण गॅसकडे वळूयात. तर गॅसवरती कढई ठेवले आणि 1 कप इतके ना खडी साखर घेतले बरं का. खडी साखरेच्या ऐवजी साखरसुद्धा घेऊ शकता. कप साखरसाठी ना 1.5 कप इतकं पाणी घेतलं आहे. आणि वजनी प्रमाण सांगायला गेलं तर 150 ग्रॅम इतकी ही खडी साखर आहे. आता मस्तपैकी ना आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे बघा. तुम्ही म्हणाल खडी साखर बारीक करून घेतले का, चालेल का, पण हिथं आपली ही खडी साखर बारीक होणार आहे, त्याच्यामुळे मिक्सरला बारीक वाटून घेण्याची गरज नाही. तुम्हाला बघा आतापर्यंत आपण कुठली नेमकी रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं, पण आता का नाही उन्हाळा सुरू आहे, मग उन्हाळ्यामध्ये थंड थंड पेय हवं असतं. मग आज आपण ना हे जिऱ्याचं सिरप करणार आहोत. एकदा केलं की अगदी 2 ते 4 महिन्यांना खराब होत नाही. पाहिजे त्यावेळेस ना तुम्ही पटकन असा सरबत ह्याचा करू शकता. घरी जर पाहुणे आले असतील तरीसुद्धा अगदी तुमचा 2 मिनटामध्ये सरबत बनवून तयार होणार. इतका छान होतो. आणि बघा आता पूर्णपणे खडीसाखर विरघळलेले, पाणी छान उकळायला लागले. मग आपण तयार केलेला मसाला ना तो संपूर्ण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. आता आणखीन काय ह्याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे बघा, इथं घेतलेलं आहे काळं मीठ, अर्धा चमच इतकं घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथं घेतलेली आहे ती म्हणजे आमचूर पावडर, किंवा तुम्ही ह्याच्याऐवजी चाट मसाला वापरू शकता, तो सुद्धा अर्धा चमच इतकाच घेतलेला आहे. आणि आता हे सर्व मिसळून आपल्याला छान प्रकारे शिजवून घ्यायचं आहे. आपण सिरप करत आहोत, मग एक चिकट आपण जसा पाक येतो का नाही अगदी तसं होईपर्यंत ना आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. अगदी 8 ते 10 मिनटामध्ये छान प्रकारे हे शिजलं जातं. गॅस इथं ना मध्यम ठेवलेला आहे. च्या अगोदर बघा उन्हाळा स्पेशल तुम्हाला आईस्क्रीमचे, त्याचबरोबर उन्हाळी वाळवणाचे पदार्थ यांचे व्हिडिओ शेअर केलेलेच आहेत, पाहू शकता. घरच्या घरी आईस्क्रीम कशी करायचे ह्याचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेतच, पाहायला विसरू नका. आता बघा छान प्रकारे इथं मी सतत हलवत राहिले म्हणजे ना हे लवकर शिजलं जाईल. आता हे शिजले कसं ओळखायचं बघा, बोटाच्यामध्ये ना हा पाक घ्यायचा आणि दोन्ही बोटाच्यामध्ये तुम्हाला चिकट वाटत असेल मग गॅस बंद करायचा, म्हणजे चिपचिपा पाक म्हणतो ना अगदी तसं. आता ही कढई ना खाली काढून घेतले. आता आपण सतत हलवत राहणार आहोत म्हणजे ना हे लवकर थंड होईल बघा. आपल्याला ना पूर्णपणे हे थंड करून घ्यायचं आहे. आपण हे सिरप करत आहोत का नाही बघा, हे पूर्ण थंड झालेलं आहे, घट्टपणा आलेला आहे, अगदी छान जसं सिरप हवं का नाही तसं. आता ह्याच्यामध्ये आपण 2 लिंबूचा रस पिळणार आहोत. आता तुम्ही म्हणा लिंबूच्या बी ह्याच्यामध्ये पडलेले आहेत, पण आपण ना हे गाळून घेणारच आहोत, कारण मसाला आपण चाळून घेतलेला नव्हता ना म्हणून. त्याच्यामुळे मी लिंब अशीच डायरेक्ट पिळून घेत आहे. पण हे मिश्रण गरम असताना त्याच्यामध्ये लिंब पिळायचे नाही, चव ना कडवट येते. पूर्णपणे हे सिरप थंड झालं की मगच लिंबू पिळायचे. हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. अगदी तुम्हाला लिंबाचा रस नसेल घालायचा, त्याच्या ठिकाणी तुम्ही विनेगरसुद्धा 4 चमचे घालू शकता, म्हणजे हे सिरप जास्तीत जास्त दिवस टिकतं, शिवाय खराबसुद्धा होत नाही. आता हे सर्व ना आपल्याला गाळून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी खाली एक भांडं घेतलं आहे आणि मोठ्या गाळणीने गाळून घेत आहे. अगदी तुम्ही कॉटनच्या रुमालाने, कपड्याने हे गाळून घेतलात ना तरीसुद्धा चालेल.
उन्हाळा म्हणलं की सगळ्यांना थंड हवं असतं का नाही. मग बाहेरनं मार्केटमधले थंड वगैरे आणण्याच्या ऐवजी ते कितपत योग्य आहेत आपल्याला माहीत नसतं. मग तुम्ही असं एकदा हे सिरप बनवा, अगदी उन्हाळ्याभर तुमचं टेन्शन नाही बरं का. पाहिजेत त्यावेळेस अगदी 5 ते 6 मिनटामध्ये तुम्ही हा सरबत बनवून पिऊ शकता. इतका जबरदस्त होतो बरं का. उन्हाळ्यामध्ये जिरं खाणं खूप फायदेशीर आहे. जिऱ्यामध्ये बघा लोह आणि अँटीऑक्सिडंट असल्यामुळे का नाही पचनक्रिया सुधारते, त्याचबरोबर गॅस कमी होतो, त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते, पचनक्रिया सुधारते, रक्तातील साखर कमी होते. असे जिरे खाण्याचे बरेच फायदे आहेत बरं का. आता बघा इथे एक भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये साधंच थंड पाणी घेतलं आहे. आता इथं आपण सरबत ह्याचा करून पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपण तयार केलेलं हे जे जिऱ्याचं सिरप होतं का नाही ते आपण इथं 3 चमचे इतके मोठे घातलेले आहेत बघा आणि मिसळून घेऊयात. पण हे सिरप करण्यासाठी खडी साखर वापरली, जेणेकरून शरीराला ना थंडावा देण्यास मदत होते, शिवाय थकवासुद्धा दूर होतो. पण तुम्ही साखर वापरला तरी चालेल, पण शक्यतो करून उन्हाळा आहे का नाही म्हणून खडी साखरच वापरा. आता बघा इथं काही मी पुदिन्याचे स्वच्छ धुवून पाणी घेतले आणि हाताने जसं कुस्करून ना पुदिना घालत आहे, म्हणजे ना त्याचा फ्लेवर आणखीन वाढतो बघा. आणि अर्धा लिंबाचा रस आहे ना तो पिळलेला आहे. ऑलरेडी आपण अगोदर लिंब वापरलेलंच आहे, पण आता इथं थोडासाच लिंबाचा रस घालत आहे. त्याचबरोबर इथं बघा आपण जो भिजवलेला सब्जा होता ना तो घालत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. उन्हाळ्यामध्ये सब्जा खाणं ना खूप असं फायदेशीर आहे बघा. आता हे सर्व असं मिसळून घेऊयात. आता इथं मी पाणी वापरलं ना, तिथं तुम्ही ना सोडासुद्धा वापरू शकता बरं का. आता ह्याच्यामध्ये काही बर्फाचे आपण क्यूब्स घालूयात आणि मस्त थंड थंड असं आपलं इथं हे जिऱ्याचं सरबत तयार झालं. उन्हाळ्यामध्ये खाणं खूप असं फायदेशीर आहे बघा. सिरप जर तुमचं ऑलरेडी तयार असेल तर अगदी 5 मिनटंसुद्धा लागत नाहीत हे सरबत करण्यासाठी. बघा इथं उन्हाळा स्पेशल थंड थंड पाचक असं आपलं जिऱ्याचं सरबत तयार झालं. एकदम मस्त लागतं बरं का पिण्यासाठी. अगदी 1 ग्लास पिलात ना तर तुम्हाला आणखीन पिऊ की काय असं वाटेल, इतकं छान लागतं. आता तुम्ही म्हणाला हे सरबत करताना त्याच्यामध्ये साखर किंवा खडी साखर घातलेली नाही, तर इथे एक टिप्स सांगते, ते म्हणजे आपण जे सिरप केलं ते गोड आहे बघा, त्याच्यामुळे नाही इथं साखर वरून घालण्याची गरज नाही. तुम्हाला जर गरज वाटली तर मग 1-2 चमचे आवडीनुसार तुम्ही तुमच्या वापरू शकता. बाकी नक्कीच उन्हाळ्यामध्ये करून बघा. आता दुसरा एक सरबताचा प्रकार दाखवते तुम्हाला, म्हणजे जलजिरा जो सरबत म्हणतात ना तो पटकन आपण करूयात. तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये ना थोडीशीच अर्धी मूठभर इतके ना पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर घेतले, स्वच्छ अशी धुवून घेतले बघा. एकदा मिक्सरला फिरवून घेतले, हे छान बारीक व्हावं म्हणून थोडंसंच पाणी घालून ना पेस्ट करून घेतली. आता तुम्ही अगदी ह्याला गाळून घेतलात ना तरीसुद्धा चालेल, पण इथं मी गाळून घेत नाही. छान प्रकारे 2 ग्लास घ्यायचे, तयार केलेली पुदिना आणि कोथिंबीरची पेस्ट घालून घ्यायची. आता इथं मी पाणी वापरत आहे, पण इथं ना सोडा वापरायचं, कारण ज्यावेळेस आपण बाहेर विकत प्यायला जातो बघा त्यावेळेस त्यांनी त्या सोडा घालतात ना त्याच्यामध्ये. तुम्हाला आवडत असेल तर सोडा घालू शकता. छान एक लिंबाची चकती घातले आणि सब्जा घातला आहे बघा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. शिवाय तुम्ही अर्धा लिंबाचा रस पण थोडा थोडा पिळा तरीसुद्धा चालेल, पण इथं मी लिंबाच्या चकत्या घातल्या आहेत बघा ह्या पद्धतीने. शिवाय आता ह्याच्यामध्ये ना काही बर्फाचे क्यूब्स घालत नाही, कारण थंड थंड जर असेल ना तर पियायला तितकीच मजा येते बघा. शिवाय आता ह्याच्यामध्ये आपण जे केलेलं सरबत होतं ना ते घालणार आहोत. पण तसं बघायला गेलं तर त्यांनी ना पावडर करून ठेवतात बघा. आता आपण जो मसाला वाटला आणि त्याची पावडर केली होती ना ती पावडर तुम्हाला बाजूला काढून ठेवायची आहे आणि ती पावडर थोडी थोडी ह्याच्यामध्ये मिसळू शकता. पण इथं मी सिरप केलेलं आहे की नाही, मग ते सिरप घालत आहे आणि सर्व असं मिसळून घेऊयात आणि मस्त जलजिराचं असं आपलं इथं थंड थंड सरबत झालं. आता तुम्ही ह्या पद्धतीसुद्धा करून पिऊ शकता. वाव, बघा दिसायला किती सुंदर दिसतंय आणि चवीला देखील छान लागतं बरं का. मस्त ह्याच्यामध्ये आपण आमचूर पावडर वगैरे वापरल्यामुळे टेस्ट छान येते. नक्कीच करून बघा. कसा वाटला व्हिडिओ ते सुद्धा कळवा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये. आणि हो, असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.